थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू डीजे. सामन्याला सुरुवात होते. अश्वमेध स्पोर्ट्स वटार संघ आणि त्यांच्या विरोधात विराट स्पोर्ट्स दवा बाजार हा संघ देखील या मॅच मध्ये खेळताना दिसतोय. नाणेफेक झाली आणि अश्वमेध स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बॅटिंग साठी इथे आमंत्रित केले विराट स्पोर्ट्स दवा बाजार या संघाला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रायगड जिल्हा उरण तालुका आणि एकटघर गाव नाव अमित नाईक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धर्मवीर चषकामध्ये बाईक पटकावणारा हा बाईकर मॅन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अमित नाईकला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. ओहो, पहिल्या चेंडू वरती आक्रमण चढवलंय, का फटका सजवलाय. आल्या आल्या अमित नाईकने आपला शिवराज जगतापच्या विरोधात इथे मात्र आक्रमण केलं गेलं. शिवराज जगताप जर पाहायला गेलं तर लेदर बॉल क्रिकेट खेळले या खेळाडूने. अंडर 19 लेदर बॉल क्रिकेट मध्ये या खेळाडूची वर्णी लागली. ओहो, नक्कीच या दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला. चांगलं चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलं या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती आक्रमण जरूर चढवलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळला गेला. दस्तक पे मस्तक देणारा फटका खेळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक देखील केला या खेळाडूने. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी. अंडर 19 लेदर बॉल क्रिकेट मध्ये जर पाहायला गेलं तर कोल्हापूरचं प्रतिनिधित्व केलं या खेळाडूने. ओहो, नक्कीच चांगला चेंडू. इथे जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एका मोठ्या खेळाडूच्या विरोधात इथे मात्र कामगिरी झाली. कमालीचा चेंडू टाकलाय. ही ताकद आहे या खेळाडूची आणि म्हणूनच या खेळाडूला इथे जर पाहायला गेलं तर सातत्याने लेदर बॉल क्रिकेट मध्ये मागणी असते आणि म्हणूनच हा खेळाडू जर पाहायला गेलं तर सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलाय. नक्कीच हा चेंडू खराब टाकलाय आणि त्यानंतर इथे बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. चेंडूला अडवलंय देखील. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 7 धावा या फलकावरती लागले. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आलाय, परंतु कमबॅक कसा करावा इथे मात्र दाखवून दिलाय. 7 धावा फलकावरती लागलेत. अमित नाईक पुन्हा एकदा सज्ज होतील. ओहो, नक्कीच फटका तर चांगला केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली आलेत, परंतु इथे झेल झाला नाहीये. थोडस दूरवरती राहिलेत. मिड विकेटच्या दिशेने फटका केला. डीपला इथे मात्र प्रोटेक्शन जरूर होतं, परंतु थोडस क्षेत्ररक्षक दूर राहिलेत आणि म्हणूनच या चेंडूवरती 2 धावा या कंप्लीट देखील झालेत. अमित नाईकच्या बॅटमुळे इथे मात्र चांगला फटका खेळला गेला आणि त्यानंतर 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. चांगली गोलंदाजी होते, कौतुक करावं लागेल इथे मात्र शिवराज जगतापचं देखील. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे आणि म्हणूनच चांगल्या टप्प्यावरती कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक इथे मात्र दाखवतोय हा गोलंदाज. युवा खेळाडू आहेत, नक्कीच अजून देखील खूप अनुभव या खेळाडूला घ्यायचा या लेदर बॉल क्रिकेटचा, टेनिस बॉल क्रिकेटचा. ओहो, नक्कीच हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र सौरभ बनसोडे कुठेतरी चूक करतात आणि त्यानंतर इथे 4 धावा देखील आल्या. 4 धावेसाठी फटका खेळलाय. का मी धर्मवीर चषकाची बाईक फटकवली, का मी इथं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलोय याचं प्रात्यक्षिक इथे मात्र दाखवतात अमित नाईक. एकटघरचा हा खेळाडू आहे. उरण तालुक्यातील हा एक जबरदस्त बॅटर म्हणून या खेळाडूला ओळखलं देखील जातं आणि ती ओळख दाखवताना दिसत. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 13 धावा. कौतुक करावं लागेल, शिवराजने इथे मात्र चांगली गोलंदाजी केली. 13 धावा जरूर आल्या, परंतु इथे क्षेत्ररक्षकाने देखील त्याला साथ देणं गरजेचं होतं. चांगली गोलंदाजी केली आहे, थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि म्हणूनच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा या फलकावरती लागलेत. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र सागर पाटील म्हणजेच MS इथे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. MS हे नाव का पडलं तर MS धोनी यांचे हे खूप मोठे फॅन आहेत आणि म्हणूनच या खेळाडूला MS म्हणून देखील ओळखलं जातं आणि तेच MS म्हणजे सागर पाटील. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. तीनू कांबळे मॅन फ्रॉम अंबरनाथ.
ओहो, वेट अँड वॉचचा फटका खेळला आणि त्यानंतर या फटक्याला अलगद खेळल्यानंतर 6 धाव्यांची लागले मोहर. चेंडू सीमारेषा पार. या चेंडूवरती अलगद फटका खेळला. 6 धावेसाठी हा फटका खेळल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 19 धावा आता फलकावरती लागलेत. मिडविकेटच्या डोक्यावर या फटक्याला सजवलं गेलं. ओहो, नक्की चांगला चेंडू टाकला इथे. मात्र एमएस ने कौतुक व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जर आपले गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत तर वटारकर टाळ्यांचा आवाज देखील व्हायला हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी होती. एका मोठ्या संघाच्या विरोधात आज एक्सपिरियन्स घेण्यासाठी हा संघ जो आहे तो खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ओहो, पुन्हा एकदा जोरकल फटका. ही ओळख आहे दिनू कांबळेची आणि ती दाखवली दिनू कांबळेने. वार केला, चेंडूला सीमा पार केला. नक्की चांगला फटका इथे मात्र खेळला गेला आहे. जगात मित्रांनो, या जगात जर जिंकायचं असेल तर दुसऱ्या कोणाच्या भरवशावरती राहू नका. आपलं साम्राज्य स्वतःच इथे मात्र उभं करा आणि ते साम्राज्य उभं करावं लागेल एमएसला. हो, नक्कीच चांगला फटका इथे मात्र खेळला गेला. खोदून काढले या चेंडूला. कव्हरच्या डोक्यावर इथे मात्र खेळला गेला आणि त्यानंतर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट देखील केलं गेलं. दिनू कांबळेच्या बॅटमधून आता धावा यायला सुरुवात झाली. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर दिनू कांबळेने 4 चेंडू केले, 14 धावा देखील त्याच्या बॅटमधून आलेत. 2 षटकार देखील पाहायला मिळाले दिनू कांबळेच्या बॅटमधून. 27 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलेत. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. ओहो, नक्कीच चांगला फटका खेळलाय. स्ट्रोक तर चांगला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल का? वाह, काय फटका होता, काय प्रयत्न होते. प्रयत्नांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. खेळला कव्हरच्या डोक्यावर या फटक्याला फटका खेळल्यानंतर इथे मात्र प्रयत्न जरूर चांगले केले गेले. नक्कीच कॅमेरा वनची देखील इथे मात्र जादू पाहायला मिळते. अप्रतिम कॅमेरा वर्किंग पाहायला मिळते आणि यासाठी tenniscricket.in ओळखलं देखील जातं. नक्कीच. ओहो, पुन्हा एकदा या चेंडूवरती खिलवाड खेळलाय. अजून एक वार गेलाय सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावेंसाठी. का खेळला गेला डीप मिड विकेटच्या दिशेने या फटक्याला खेळल्यानंतर 6 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड झालेत. सातत्याने जर पाहायला गेलं तर आक्रमण चढवलं गेले या दुसऱ्या षटकामध्ये आणि या 2 षटकाची सांगता झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 39 धावा या धाव फलकावरती लागले जाते. 2 षटक आणि 39 धावा. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. याच वटार गावचा अजून एक उभरता सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे, आशुतोष आंबपकरची छबी म्हणून ज्याला ओळखलं जात आहे, आशुतोष आंबपकरची कॉपी म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जात आहे, तेच यश कुंभार सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती आलेत. नक्कीच या खेळाडूने देखील पराभवित केलं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. ओहो, त्याच्या विरोधात फटका केला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली, जेल टिपला जाईल का हे देखील पाहावं लागेल. ओहो, सातत्याने चुकांवरती चुका होत आहेत. या चुका नक्कीच आपल्याला महागड्या ठरू शकतात. आणि आपण जेल कोणाचा सोडलाय? जेल सोडलाय सध्याच्या घडीला ज्याने धर्मवीर चषकामध्ये बाईक पटकावली. आताच नुकती स्पर्धा पार पडली मुंबईमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने बाईक देखील जिंकली आणि त्या खेळाडूचा जेल सोडणं म्हणजेच कुठेतरी धावांना आमंत्रण दिलंय आपण. अजून एक फटका, मिस टाइम स्ट्रोक आहे. जेल खाली, क्षेत्ररक्षक आलेत आणि जेल इथे मात्र पुन्हा एकदा धरणी मातेला दान दिला जातोय. वारंवार जर पाहायला गेलं तर आज ब्रेकफास्ट मध्ये नशीब खाऊन आलेत की काय हे मुंबईकर, याचाच प्रत्यय इथे मात्र येतोय. कारण का सातत्याने क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते आणि आमचे परम मित्र संदीपजी पुजारी सर आणि शफिक यांचं देखील आगमन झालंय. संदीप पुजारी यांचा गेल्या वर्षी संघ जो आहे तो या स्पर्धेमध्ये दाखल झाला होता, परंतु या वर्षी दाखल नाही झालाय. परंतु संदीप पुजारी सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. अजून एक
निपाणी बेळगाव परिसरातील एक दर्जेदार नाव. ओहो विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने फटका केला, डीपला प्रोटेक्शन जरूर आहे. आणि त्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये अमित नाईक चांगली बॅटिंग करतायत. आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर दिनू कांबळे आणि अमित नाईक रिलॅक्स मोडमध्ये आहेत. अजून जशी जर पाहायला गेलं तर यांनी जो क्लास आहे तो दाखवला नाहीये, अजून थोडेसे रिलॅक्स मोडमध्ये आहेत. पण तो धावा येत आहेत हे देखील महत्वाचं आहे. 44 धावा या धाव फलकावरती लागलेत. जसे चेंडू येतील तशा प्रकारे इथे मात्र बॅट स्विंग पाहायला मिळते आणि क्लास आहे यांच्याकडे आणि तो क्लास दाखवला देखील जातोय. ओहो विकेट केलाय, ही दिनू कांबळेची ओळख आहे आणि दाखवले ही ओळख. समोरच्या दिशेने केलाय वार, केलाय चेंडू सीमारेषा पार. नाहीये तो सरळ सीमारेषा बाहेरच जाणार या शंका नाहीये. नक्कीच या षटकारांनी इथे संघाची धावसंख्या 50च्या वरती जाऊन पोहोचली. 50 धावा या धाव फलकावरती लागलेत. 50 धावा या धाव फलकावरती. 2.4 षटक म्हणजेच तिसरं षटक इथे मात्र प्रगती पथावरती आहे. 50 धावा झालेत. ओहो अजून एक फटका या चेंडूवरती. मनगटाचा वापर, मनगटामध्ये ताकद पहा किती आहे. 6 धावांसाठी केलाय हा वार. पाच चेंडू झाले तर शेवटचा चेंडू असेल. यशवरती देखील आक्रमण चढवलं जात आहे. वाटलं होतं यश थोडस दावा रोखतील, परंतु त्यांनी प्रयत्न देखील केला. परंतु पुन्हा एकदा एकच बाब लक्षात आली आपल्या, ती म्हणजे खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा नतीजा यशच्या खात्यामध्ये धावा. ओहो अजून एक फटका चांगला खेळला गेलाय आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एकेरी धाव दुहेरी धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेवरती समाधान मानले. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका खेळल्यानंतर एकेरी धाव आल्या. याच बरोबर 3 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 3 षटकामध्ये बनवल्यात आतापर्यंत 57 धावा या धाव फलकावरती. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. तोपर्यंत आपण जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. O2 डीजे. लक्षात ठेवा तुमच्या जिंकण्याच्या तीव्रतेवरती तुमचे यश देखील अवलंबून असतं. नक्की जिंकण्याची तीव्रता किती आहे तुमच्यामध्ये आणि त्यावरतीच तुमचं यश देखील अवलंबून आहे. आणि जर ते यश मिळवायचं असेल तर या मॅच मध्ये आपल्या जीवाची बाजी जी आहे ती लगावी लागेल. शौर्य आलेत गोलंदाजी मार्कवरती. शौर्याला इथे मात्र शौर्य दाखवावं लागेल. त्या दावा रोखण्याचं शौर्य इथे मात्र दाखवण्यासाठी शौर्य आलेत. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. इथे मात्र शौर्याच्या माध्यमातून फुलटॉस आहे आणि या फुलटॉस वरती इथे मात्र आक्रमण चढवलं जात आहे. इथे जर पाहायला गेलं तर सागर देखील क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेत आणि त्यानंतर एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट झाली नाही. एकच धावेवरती समाधान मानले. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इथे मात्र फटका केला. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या डोक्यावरून फटक्या केल्यानंतर इथे एकच धाव आली. धावसंख्या आतापर्यंत 58च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. ओहो वेगात टाकल्या, परंतु या वेगावरच ती चेंडूची अचूकता पाहिजे ती नाहीये या चेंडूवरती आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा ज्या आहेत त्या खर्ची केलेत. 59 धावा या धाव फलकावरती लागल्या जातात. अमित नाईकला जर रोखायचं असेल तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं देखील गरजेचं आहे. नक्की चांगला चेंडू इथे मात्र केलाय. या चेंडूवरती एकदा आक्रमण चढवण्याचा तो प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. मिडॉनच्या दिशेने या फटक्याला केला. डीपला प्रोटेक्शन होतं आणि त्यानंतर इथे एकच धाव संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या
60च्या घरामध्ये 60 धावा आतापर्यंत चौथं षटक प्रगती पथावरती असताना ओहो पुन्हा एकदा एक्स्ट्रा प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्न चांगला होता. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला कारण का फलंदाजाला जर रोखायचं असेल तर त्याच्या स्ट्रेन पासून चेंडू लांबणीवरती ठेवणं गरजेचं आहे आणि तेच करतायत गोलंदाज, परंतु त्यामध्ये टप्पा चूक नाहीये. धावसंख्येचा जर विचार केला तर 61 धावा फलकावरती 10 चेंडू 40 धावांवरती खेळत आहेत मॅन फ्रॉम अंबरनाथचे दिनू कांबळे. ओहो खोदून काढला या चेंडूला. इथे जर पाहायला गेलं तर बॅक टू द बॉलर फटका केला आणि त्यानंतर विजोन मध्ये फटका केल्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये 41 धावा या दिनू कांबळेच्या बॅट मधून आले. आतापर्यंत 11 चेंडू खेळलेत आणि या 11 चेंडू मध्ये तब्बल 41 धावा. या धावा कधी देखील बनवल्या या देखील प्रेक्षकांना समजलं नाहीये, म्हणजे अपोजिट संघाला सोप पॉइझन दिलंय. ओहो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. कौतुक करावं लागतंय आणि कौतुक होतोय देखील, टाळ्यांचा आवाज येतोय देखील. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते अमित नाईकच्या विरोधात. षटक पाहायला मिळते. नक्कीच एक रायगड परिसरातील एक दर्जेदार नाव. ओहो आणि या नावाला साजेशी कामगिरी केले का? नक्कीच सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर, 6 धावा. थँक्यू डीसी, थँक्यू. उरण तालुक्यातील एकटगडचा खेळाडू अमित नाईक बायकर मॅन म्हणून देखील ओळखलं जाते. या खेळाडूला सध्याच्या घडीला चर्चेतलं नाव आहे अमित नाईक आणि या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा या धावफलकावरती देखील लागलेत. कालच्या दिवसामध्ये आपण उरणचे खेळाडू पाहिले होते. रोहित घरतला देखील आपण पाहिलं होतं. 6 बाईक ज्याच्या नावावरती आहेत तेच रोहित घरत देखील पाहायला मिळाले आणि चैतन्य पाटील अजून एक उरण टाकेगावचा खेळाडू कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. ओहो नक्कीच अजून एक केलाय वार. जाईल चेंडू सीमारेषा पार. अमित नाईकचा तो नारा पाहायला भेटतोय प्रेक्षकांच्या मध्ये, कारण का अमित नाईक 12 चेंडू मध्ये तब्बल 31 धावांवरती खेळतात आणि दुसऱ्या बाजूला दिनू कांबळे 11 चेंडू मध्ये 41 धावा. अर्धशतकाच्या अजून एक खेळाडू उंबरठ्यावरती आहे. नक्कीच याच खेळाडूने जर पाहायला गेलं तर ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग ची स्पर्धा गाजवली होती. देऊ रोड मध्ये आपण ही स्पर्धा पाहिली होती. संदीप भाऊ ठाकूर स्वर्गीय गुलाबराव वाबळे चषकामध्ये या खेळाडूने अंतिम मॅच मध्ये ती अर्धशतकाची खेळी केली होती. आज तो दिनू कांबळे मॅन फ्रॉम अंबरनाथ मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आहेत. दिनू कांबळे हे नाव जर इंस्टाग्राम वरती सर्च केलं तर नक्कीच या खेळाडूचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर येईल असा हा खेळाडू आहे. ओहो वेगात टाकलाय. हीच ओळख आहे या युवा सिताऱ्याची. हे नाव देखील चर्चेतलं आहे. हे नाव देखील एक ब्रँड नाव आहे. नाव आहे शिवराज जगताप. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. वय वर्ष 17 आणि या 17 वर्षामध्ये क्रिकेटचे धडे या खेळाडूने घेतलेत. ओहो अजून एक दर्जेदार चेंडू. काय चेंडू टाकलेत. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मोठे खेळाडू आहेत आणि या मोठ्या खेळाडूंच्या विरोधात जिद्द लागते, जिगर लागते आणि ती जिद्द जिगर इथे मात्र या खेळाडूने दाखवले. 2 चेंडू निर्धाव टाकणं दिनू कांबळेच्या विरोधात सोपं नाहीये, परंतु ते दाखवले या खेळाडूने. ओहो पुन्हा एकदा अजून एक चेंडू निर्धाव नाही आहे, कारण का या चेंडूवरती पंचांचा इशारा. हा एक्स्ट्रा धावेचा आलाय. प्रयत्न नक्कीच चांगला होता, परंतु या प्रयत्नामध्ये थोडासा चेंडू हा उजव्या इष्टीच्या बाहेरचा आणि म्हणूनच धावसंख्येचं टोटल आतापर्यंत पुढे 76च्या घरामध्ये जाऊन पोहोचले हे टोटल. ओहो दिनू कांबळेला ओहो संधी होती ते मात्र दिनू कांबळेचं अर्धशतक रोखण्याची, परंतु आपण पुन्हा एकदा चूक केली. आतापर्यंत जवळजवळ 4 झेल सोडले गेलेत आणि त्यामध्ये दिनू कांबळेचे 2 झेल देखील सोडले गेलेत आणि अमित नाईकचे 2 झेल. म्हणजेच इथे मात्र क्षेत्ररक्षकांनी चुका केल्यात. वारंवार गोलंदाजी चांगली होतीये, परंतु क्षेत्ररक्षण हा संघाचा कणा म्हणून ओळखला जातो, परंतु हा कणा कुठेतरी अश्वमेध स्पोर्ट्स वटार संघाचा मोडीत काढलाय इथे मात्र फलंदाजांनी. फुल टॉस आहे. ओहो चेंज ऑफ पेस परिवर्तन झालंय आणि या परिवर्तनामध्ये काय घडलंय. अमित नाईकची विकेट आली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
कोण आलंय पहा, मैदानाच्या आतमध्ये आलाय बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय म्हणून ज्याची ओळख या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे. 70 स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसिडर मैदानाच्या आतमध्ये श्रेयस कदम. हेलिकॉप्टर बॉय आज हेलिकॉप्टर उडवेल का हे देखील पाहावं लागेल. नक्कीच खराब चेंडू टाकलाय, थोडस एक्स्ट्रा इथे मात्र एफर्ट लावले गेलेत. आधीच्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर नक्कीच विकेट आली अमित नाईकची. 14 चेंडूमध्ये 31 धावा त्याने देखील बनवल्या आणि त्यानंतर इथे एक्स्ट्रा एफर्ट दाखवले गेलेत शिवराज जगतापच्या माध्यमातून. नक्कीच ज्याच्यात हिंमत त्यालाच जगामध्ये किंमत, ती हिंमत दाखवावी लागेल आज किंमत वाढवण्यासाठी. वाह, जबरदस्त फटका खेळलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, शानदार फटका आणि 4 धावेसाठी हा वार. चेंडू सीमारेषा पार. T70 स्पोर्ट्स मान्सून सुपर सिरीज मानकोली येथे झालेली स्पर्धा, भिवंडी परिसरातील ही स्पर्धा आपण पाहिली देखील आणि त्या स्पर्धेमध्ये वेदोबी सिरीजचा मान मिळवणारा हा खेळाडू सध्याच्या घडीला आपण श्रेयस कदमला देखील पाहतोय. ओहो, नक्की चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला आणि त्यानंतर इथे एकेरी धाव कार्पेटच्या साह्याने मिळवले. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर खूपच मोठं टोटल पाहायला मिळते. 83 धावा या फलकावरती लागलेत. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 96 धावांचं टोटल हे जास्तीत जास्त धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या गेल्यात आणि ते टोटल जे आहे ते विके स्पोर्ट्स या संघाने जे आहे ते बनवलं होतं. त्यामध्ये अवधूत पाटीलने तब्बल 17 चेंडूमध्ये 61 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. भुयेचा हा खेळाडू याच कोल्हापूर परिसरातील एक दर्जेदार खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून त्या धावा आल्या होत्या. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 5 षटकामध्ये 83 धावा या धावफलकावरती लागलेत. शिवराज जगतापचं कौतुक करावं तितकं तोड आहे. नक्कीच फक्त 8 धावा, 1 विकेट, अप्रतिम गोलंदाजी. टाळ्या होऊन जाऊ देत या खेळाडूसाठी. पुन्हा एकदा येते यश कुंभार, अजून एक वटारचा वेगवान गोलंदाजी मार्कवरती आलाय. ओहो, जबरदस्त इथे मात्र चेंडू टाकला, परंतु या चेंडूवरती थोडस दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच टाळ्यांचा वर्षा होतोय या युवा खेळाडूंवरती, कारण का चांगली कामगिरी करतायत. मोठे खेळाडू आहेत आणि त्यांच्या विरोधात मोठं क्रिकेट खेळण्यासाठी इथे मात्र या संघाने आजचा दिवस जो आहे तो निवडलाय. याच उद्देशाने आपल्याला एक मोठं क्रिकेट खेळता यावं, आपल्या परिसरामधून एक मोठं नाव तयार व्हावं, यासाठी देखील हिच्या स्पर्धा जी आहे ती आयोजित केली गेली. नक्कीच चांगला फटका खेळलाय या चेंडूवरती, फटका फसलाय. वा, ओ हो, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. सौरभ बनसोडे, आज या खेळाडूची नजर उतरावीच लागेल. सातत्याने चुका करताना दिसतंय हा खेळाडू. या आधी देखील झेल सोडला आणि या चेंडूवरती दिनू कांबळेचा झेल, जे आतापर्यंत 43 धावांवरती घेत आहेत आणि त्यांचा देखील झेल सोडलाय. म्हणजेच इथे नियतीला मान्य आहे की दिनू कांबळेचं अर्धशतक व्हावं. इथे सध्याच्या घडीला गोलंदाज हतबल आहेत, कारण का क्षेत्ररक्षक खराब कामगिरी. ओहो, फटका तर केला गेला, चेंडू हवेत देखील आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर संधी निर्माण झाले. वा, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. पकडणार तितक्यात कुठेतरी पुन्हा एकदा ग्रहण लागलंय. आज यांच्यावरतून मीठ मोहरी काढायला काही हरकत नाहीये, आत्ताच काढावी लागेल, नाहीतर हे स्पर्धेच्या बाहेर जातील. कुठेतरी निराशाजनक कामगिरी, परंतु निराशाजनक कामगिरीने खचून जायचं नाहीये आपल्याला. नक्कीच या चेंडूवरती कणकणीत झणझणीत गाणागती वार, चेंडू सीमारेषा पार. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही मित्रांनो, कष्ट घ्यावे लागतील. गोलंदाज कष्ट घेत आहेत, परंतु इथे मात्र जे क्षेत्ररक्षक आहेत ते चुका करतायत. ओहो, अजून एक जबरदस्त फटका, बॅट मधून धावा येत आहेत सारख्या.
स्पोर्ट्स संघाला इथे मात्र 101 धावांची देणगी दिली विराज स्पोर्ट्स दवा बाजार या संघाने. आज दवा आणि या बाजारात जावं लागणार आहे ही दवा घेण्यासाठी. ओहो नक्कीच चांगला फटका इथे मात्र सजवला गेला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिले. डीप मिडविकेटच्या दिशेने हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्याचा प्रयत्न केला आणि तिसरी धाव देखील इथे मात्र कंप्लीट केले दिनू कांबळेने. 3 धावा आल्यात आणि याच बरोबर इथे मात्र 6 षटकांचा तो खेळ संपुष्टात आलाय. पहिली इनिंग संपुष्टात आले. पाहायचंय दुसऱ्या इनिंग मध्ये काय करते. पहिल्या इनिंग मध्ये 104 धावांचा विशाल लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या विराज स्पोर्ट्स साठी देखील होऊन जाऊ द्या. दवा बाजार संघासाठी होऊन जाऊ द्या. कमालीचा खेळ पाहायला मिळालाय. आपण जर पाहायला गेलं तर इथे बॅटिंगचं विश्लेषण करतोय. थँक्यू. या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर 104 धावा 105 धावांचं उद्दिष्ट जतीश शेटूपणे इथे मात्र पार करायचं आहे. पाहिजे आहे या धावांचा डोंगर कशा प्रकारे इथे मात्र भेदला जाईल. 105 धावा इथे मात्र बनवायच्या आहेत. यानंतर होणारी मॅच असेल ती म्हणजेच अमराज मृत्युंजय पुणे संघ गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ ज्या संघाने कित्येक मोठमोठ्या संघांना इथे मात्र मात केली होती आणि चॅम्पियनचा किताब ज्या संघाने आपल्या नावावरती केला होता ऋषीदादा जोरे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ अमराज मृत्युंजय पुणे संघ आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ऋषीदादा यायचंय आपण देखील आपल्या संघाचं इथे स्वागत आहे. आणि त्यांच्या विरोधात एक याच कोल्हापूर परिसरातील एक युवा खेळाडूंनी बहरलेला संघ म्हणजे जय हनुमान स्पोर्ट्स मल्हारपेठ हा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार चला यायचंय लगेचच कारण का नाणेफेक होईल आणि नाणेफेकीनंतर दुसरी मॅच देखील यानंतर ई मॅच झाल्यानंतर लगेच सुरुवात होणार आहे. कारण का उशीर झाला या स्पर्धेला त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचंय. वेळ घालवायचा नाहीये. आजच्या दिवसामध्ये 105 धावा झालेत आणि या 105 धावा करताना तब्बल षटकार किती लगावले गेलेत. तब्बल 11 षटकार जे आहेत ते लगावले गेलेत आणि दिनू कांबळेच्या बॅट मधून ते 6 षटकार पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळाली अंबरनाथच्या या खेळाडूच्या माध्यमातून. दिनू कांबळे अर्धशतक पूर्ण झालं नाहीये परंतु ताबडतोब बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला सामन्याला सुरुवात करायची आहे आणि सलामीची जोडी 105 धावांचं उद्दिष्ट डोळे समोर घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत सौरभ बनसोडे आणि त्याचबरोबर श्रवण पवार मॅन फ्रॉम कराड. अजून एक दर्जेदार खेळाडू टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूची देखील चर्चा सातत्याने कित्येक वर्ष आपण पाहिली आहे. एक गुणवान खेळाडूच्या यादीमध्ये देखील या खेळाडूला पाहिलं जातं. मॅन फ्रॉम कराड कराडचा अजून एक दर्जेदार खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. श्रवण पवारला या मॅच मध्ये एक दर्जेदार खेळ करावा लागेल. 105 धावा जरूर झाल्या आहेत परंतु या 105 धावा इथे बनवल्या जाऊ शकतात. सौरभ बनसोडे इथे मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतील.
आणि सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती कोण आहे? अखिल भारतीय दांडीगुल संघटनेचा अध्यक्ष, नवी मुंबई धारावीचा सुपरस्टार, धारावी एक्सप्रेस म्हणजेच विकी भोईर आलेत गोलंदाजीच्या या मार्क वरती पहिला चेंडू टाकण्यासाठी. आणि या पहिला चेंडू फेस कोण करेल? याच वटारगावचा उभरता सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे असा खेळाडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सौरभ बनसोडे. पाहायचंय कशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाईल. आज ती ताकद सौरभ बनसोडेला दाखवावी लागेल. ओळख निर्माण करायची आहे आज आणि ती ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झालाय. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू. धारावी एक्सप्रेस सज्ज झाले पहिला चेंडू टाकण्यासाठी. वेगाचा अजून एक वेदात बादशाह. ओहो, जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू वरती वेग पाहिलाय आणि या पहिल्या चेंडू वरती एकेरी धावा देखील आली आहे. पहिला चेंडू आणि या पहिला चेंडू कमालीचा टाकलाय. का या खेळाडूला धारावी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं त्याचा प्रत्यय पहिल्या चेंडूवरती. ओहो, नक्कीच आज मात्र दवा बाजार करावा लागणार या शंका नाहीये, कारण का वेगाचा बादशाह आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये आल्या. लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही धाव आली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 2 धावा. ओहो, या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलंय श्रवण पवारच्या बॅट मधून. वा, चांगला फटका. फन बाउंस चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. वाह, या चेंडूवरती देखील फटका खेळलाय, परंतु या चेंडूवरती बॅट थोडीशी जी आहे ती हातातून निसटल्या. हे क्रिकेट पाहायला मिळते रबर बॉल क्रिकेटमध्ये. थोडंसं जर पाहायला गेलं तर पावसाचा व्यत्यय आणि त्यानंतर थोडीशी बॅट जी आहे ती हातातून मिस टाइम झाले आणि म्हणूनच एकेरी धावसंघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 7 धावा फलकावरती. एक चौकार जरूर आलाय. ओहो, वेगात टाकलाय. इथे मात्र भन्नाट पाहायला मिळतोय. धारावी एक्सप्रेस आहे आणि धारावी एक्सप्रेस इथे मात्र धडकते अश्वमेध स्पोर्ट्स वटार संघावरती. एकेरी धाव आल्यानंतर इथे 1 बाउन्सचा इशारा देखील दिलाय पंचांनी. वेग आहे या चेंडूवरती. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 7 धावा. मनगटाचा वापर इथे मात्र केला जातोय. 8 धावा आता फलकावरती लागलेत. ओहो, पुन्हा एकदा वेगात टाकलाय. आज हेल्मेट वापरावं लागेल आपल्याला, कारण का वेगात इथे मात्र गोलंदाज जी आहे ती केली जाते. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 8 धावा. हाईटचा इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय. अमोल सर, यायचंय आपण. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि याचबरोबर जर पाहायला गेलं तर पहिलं षटक इथे संपुष्टात येतं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 8 धावा फलकावरती. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये धारावी एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळाली आणि या धारावी एक्सप्रेसच्या माध्यमातून फक्त 8 धावा. एक चौकार जरूर आलाय त्याच्या विरोधात, परंतु तरी देखील 8 धावा. आपल्याला 105 धावांचा पल्ला पार करायचा आहे आणि त्यासाठी इथे मात्र चौकार षटकारांची ती आतषबाजी कुठेतरी करावी लागेल. चला, अमराज मृत्युंजय पुणे आणि त्याचबरोबर जर्मन स्पोर्ट्स मल्हारपेठ संघ, चला यायचंय.
गोलंदाजी मार्कवरती मयूर वाघमारेला देखील आपण पाहतोय. ज्या खेळाडूने ब्रँडेड घड्याळ मिळवण्यासाठी रिक्षा चालवली, अतोनात कष्ट केले आणि त्यानंतर रायगड प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ दी सिरीजची कार जिंकणारा खेळाडू, एकाच महिन्यामध्ये 2 4 व्हीलर जिंकणारा हा खेळाडू आहे. नक्कीच एक दर्जेदार खेळाडू म्हणून या खेळाडूला देखील ओळखलं जातं. देवत एक्सप्रेस इथे मात्र मयूर वाघमारे सध्या गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. एक दर्जेदार खेळाडू आहेत मयूर वाघमारे. या खेळाडूने कष्ट केलेत आणि या कष्टामुळेच हा खेळाडू हा ब्रँड बनलाय. जोरी सर आपण देखील यायचंय. देवत एक्सप्रेस इथे मात्र सज्ज झाले आणि त्याच्यानंतर इथे मात्र त्या देवत एक्सप्रेस वरती उत्तर नाहीये. सौरभ बनसोडे कुठेतरी आत्मविश्वासाची कमी पाहायला मिळते, परंतु तो आत्मविश्वास जागृत करावा लागेल. या खेळाडूला आज लढावं लागेल. ओहो, नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. या आधी देखील आपण पाहिलंय 350 वर्षापूर्वीचा इतिहास आठवा. 350 वर्षापूर्वी देखील असंच संकट आपल्या महाराष्ट्रावरती आलं होतं. 350 वर्षापूर्वी माझा राजा संगमेश्वर मध्ये कैद झाला. इंद्रायणी भीमा नदीच्या काठी असणारा तुळापूर मध्ये माझ्या राजाला नेण्यात आलं. बहादूर गडावरती माझा राजा इथे मात्र कैद झाल्यानंतर डोळे काढले, कात्री सोडली, जबान छाटली, नखे कापली, तरी देखील माझा राजा शेवटच्या श्वासापर्यंत लढला म्हणून माझा राजा इतिहास घडवू शकला. आज देखील तो इतिहास घडवायचा असेल तर आपल्या शंभू राजाप्रमाणे लढावं लागेल. समोरचा शत्रू इथे मात्र मोठा आहे, परंतु शत्रू किती मोठा असला तरी त्या शत्रूला हरवण्याची क्षमता आपल्यामध्ये हवी आणि ती जिद्द घेऊन आज अश्वमेध स्पोर्ट्स वटार संघाला आपल्याला पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल. सिद्ध करण्याची जी जिद्द असली तर नक्कीच यश हे पदरी मिळतच आणि ते यश मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. ओहो, संघर्ष केलाय. वाह, काय फटका केलाय आणि हा फटका जाऊन पोहोचलाय सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. आता सौरभ बनसोडे सांगतोय युद्धाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. बनसोडे आता मात्र आत्मविश्वासाने तो फटका केला. पहा, शत्रू किती मोठा असला तरी तो आत्मविश्वासापेक्षा मोठा नाहीये आणि तो आत्मविश्वास या चेंडूवरती पाहायला मिळाल्यानंतर 6 धावा या संघाच्या खात्यामध्ये देखील आल्या आहेत. आता मात्र धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावते. 16 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. 2 षटकाची सांगता झाली. 16 धावा धावफलकावरती लागले आहेत. गोलंदाजी मार्कवरती टेनिस क्रिकेट विश्वाला ज्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीने वेळ लावलं, फिरोज शेख, गोरेगाव एक्सप्रेस वेगात टाकलाय, परंतु या वेगाबरोबरच अनियंत्रित मारा इथे मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच फिरोज शेख मिस्टर ISPL हाईटचा इथे मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दावा घेतलाय. हाईट साठी थोडस हाईट आहे का हे देखील पाहावं लागेल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 16 धावा. तिसरे पंच यायचं. इट्स अ नो बॉल. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेला तर नोचा इशारा आलाय. थोडस हाईट होती या चेंडूवरती आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र 17 धावा या धावफलकावरती. फिरोज शेख, गोरेगाव एक्सप्रेस. ओहो, नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि त्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. एकेरी दुहेरी धावाने फरक पडणार नाहीये. षटकार चौकारांची ती आशतबाजी करावी लागेल या मॅच मध्ये. नक्कीच आतषबाजीनेच ही मॅच जी आहे ती जिंकली जाऊ शकते. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकलाय आणि याच नंतर इथे जर पाहायला गेलं तर 18 धावा धावफलकावरती धावसंख्या रोखली गेल्या. मित्रांनो, आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजभोग येत नाही. सुखाचा जर राजभोग भोगायचा असेल तर संघर्ष करावा लागेल. ओहो, नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर इथे मात्र गोरेगाव एक्सप्रेस दाखवून देते मला क्षमता आहे. मी गोरेगाव वरतून आलोय आणि फलंदाजांना कसं रोखायचं हे रामबाण उपाय मी आज गोरेगाव मधून घेऊन आलोय.
ओहो पुन्हा एकदा अजून एक चेंडू दर्जेदार फुलर लेनचा चेंडू आणि त्याच चेंडूवरती इथे मात्र सौरभ बोनसडे पुन्हा एकदा या खेळाडूच्या पायामध्ये त्या बेड्या ठोकल्या गेल्या. बेड्या ज्या आहेत त्या नक्कीच या खेळाडूला जुगारून द्यावी लागतील. फुलटॉस आहे, फुल्ली लॉस करण्याची ती संधी, परंतु इथे मात्र वेगाने बीट केलंय. या चेंडूवरती एकच धाव आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 19 धावा. सातत्याने जी संधी मिळते ती संधीचं सोनं केलं जातंय. फिरोज शेख मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू म्हणून देखील या खेळाडूला पाहिलं जातंय. हो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि त्यानंतर इथे एकेरी धाव हे संघाच्या खात्यामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय जरूर आणि 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड झालेत. 2 धावेने संघाची धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 21 धावा या धाव फलकावरती लागलेत. 3 षटकाचा खेळ संपुष्टात आणि या 3 षटकामध्ये 21 धावा धाव फलकावरती लागलेत. आपण जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. डीजे शुभम माने इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती आले. पहिल्या चेंडूवरती त्यांच्या विरोधात आक्रमण केलं जात आहे. मिस्टर एमपीएल शुभम माने इथे मात्र सज्ज झालेत. एक दर्जेदार खेळाडू आहेत शुभम माने. अजून एक या खेळाडूने देखील दर्जेदार कामगिरी केली या रबर बॉल क्रिकेट मध्ये देखील. हे नाव देखील सातत्याने चर्चेमध्ये राहत. दर्जेदार या खेळाडूने देखील केलं आणि त्याच्या विरोधात इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 24 धावा फलकावरती 24 कॅरेट. इथे मात्र शुभम माने कोल्हापूरचा अभिमान असा खेळाडू शुभम माने सध्याच्या घडीला दर्जेदार गोलंदाजीसाठी इथे ओळखले जातात शुभम माने आणि त्याचमुळे आज विशाल कल्याणकर यांनी या कोल्हापूरच्या सुपुत्राला इथे आपल्या संघामध्ये स्थान दिले. ओहो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केल्यानंतर एकेरी धाव हे संघाच्या खात्यामध्ये. या खेळाडूला आपण पाहिलं होतं एमपीएल ची स्पर्धा खेळताना पीबीजी कोल्हापूर टस्कर्स या संघातून हा खेळाडू खेळला होता. नक्कीच क्लास आहे या खेळाडूकडे आणि तो क्लास दाखवला या खेळाडूने. वेग आहे, वेगाबरोबर इथे मात्र बॅट स्विंग देखील चांगली पाहायला मिळाली. अमित नाईक कुठेतरी चूक करतायत. या चेंडूवरती 4 धावा. चूक केली. ओहो बिगिट केला, फटका फसला, चेंडू हवेत आहे. अक्षय पवार आहेत चेलखाली, परंतु इथे डिक्लेअर झोन मध्ये हा फटका केला. घोषित क्षेत्रामध्ये हा फटका केल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत पाहायला गेलं तर 30 धावा, सॉरी माफ करायचंय, 30 धावा धावफलकावरती लागलेत. 4 षटकांचा खेळ संपुष्टात, 30 धावा धावफलकावरती. चला मल्हारपेठ आणि त्याचबरोबर हमराज मृत्युंजय पुणे दोन्ही संघ यायचंय. मल्हारपेठ आणि हमराज मृत्युंजय पुणे संघ चला सज्ज व्हायचं. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय आता मात्र रायगड जिल्हा पनवेल तालुका आणि या पनवेल तालुक्यातील धुंद्रे गाव आणि या धुंद्रे गावातील प्रसन्न पाटील हे नाव. प्रसन्न पाटील सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती रतनबुवा स्पर्धा, त्याचबरोबर जर पाहायला गेल्या तर मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने जर पाहायला गेल्या तर आपल्या गोलंदाजीने गाजवल्या असा हा खेळाडू आहे. ओहो त्यांच्या विरोधात इथे मात्र आक्रमण केलंय. चेंडू सरस सीमारेषा पार, चौकार. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र प्रसन्न पाटीच्या विरोधात आक्रमण केलं जाते आणि महेश नानगुळे इथे मात्र कर्णधार. गेल्या वर्षी जर पाहायला गेलं तर या खेळाडूने दर्जेदार बॅटिंग केली होती. या वर्षी हे जर पाहायला गेलं तर हे नाव चर्चेमध्ये आहे. छोटा पॅकेट बडा धमाका नाणेफेकीसाठी सज्ज झालाय. जय हनुमान स्पोर्ट्स मल्हारपेठ आपला कर्णधार येऊ द्या. अपोजिट संघाचा कर्णधार आलाय. नो चेंडूचा इशारा इथे मात्र पंचांनी दिला.
धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 35 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्रसन्न पाटील नक्कीच एक दर्जेदार खेळाडू, परंतु त्याच्या विरोधात चांगली गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. नक्कीच तिथे मात्र पप्पू रामगुडी सर आपल्याला पाहायला मिळालेत. टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार लिफ्ट आर्म फलंदाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं. तब्बल 20 वर्षे या खेळाडूने अविरत मेहनत करून या टेनिस क्रिकेट विश्वावरती आपलं हे जे साम्राज्य आहे ते टिकवून ठेवलंय. प्रतीक इलेव्हन डिंगडॉंग या संघाकडून या खेळाडूला आपण खेळताना कित्येक वर्ष पाहिलंय. एक जुना जाणता खेळाडू, एक प्रामाणिक खेळाडू म्हणून यांची देखील ओळख आहे. ओहो, बिगिट करण्याचा तो प्रयत्न, अक्षय पवार इथे मात्र जेलचा प्रयत्न करत होते, परंतु जेल नाहीये. आणि त्यानंतर इथे एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये महेश रानगुडीला आपण पाहतोय आणि त्याचबरोबर विशाल काळेला देखील पाहतोय. दोन कर्णधार, एका बाजूला मल्हारपेठ संघ तर दुसऱ्या बाजूला सम्राट मृत्युंजय पुणे हा संघ आज देखील दाखल झालाय. ते पुन्हा एकदा स्वप्न एमजे चषकाचं पूर्ण करण्यासाठी. आणि या चेंडूवरती थोडासा फलंदाजापासून दूर ठेवलेला हा चेंडू आणि याच चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतंय. मित्रांनो, इंग्रजीमध्ये कोणीतरी म्हटलंय, कीप ट्राईंग, फेल्युअर इज नॉट द एंड. प्रयत्न करा, अपयश हा शेवट नाहीये. ओहो, नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. दोन्ही संघ आपली नावं द्यायची आहेत. महेश नानगुडे आपली इथे नावं द्या. ओहो, नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय आणि त्याच चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि या 5 षटकामध्ये बनवले गेले तर आतापर्यंत 38 धावा या धावफलकावरती, 38 धावा धावफलकावरती, 38 धावा या धावफलकावरती लागलेत. आता मात्र अजून एक चांगला चेंडू, या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये. आणि याच बरोबर जर पाहायला गेलं तर धाव संख्या जी आहे ती जाऊन पोचली 42 या अंकावरती आणि इथे जर पाहायला गेलं तर मोठ्या फरकाने ही मॅच जी आहे ती जिंकली. विराज स्पोर्ट्स दवा बाजार या संघाने दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. विशाल कल्याणकर सर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आजच्या दिवसातील पहिली मॅच आणि या पहिल्या मॅचला जिंकून पुढील वाटचालीसाठी हा संघ पात्र झालाय. आणि या मॅचचा मेन ऑफ द मॅच, मॅन फ्रॉम अंबरनाथ, अंबरनाथचा खेळाडू नाव आहे दिनू कांबळे आणि याच्या बॅट मधून आलेल्या त्या 45 धावा आणि याच 45 धावाने एक मोठं लक्ष जे आहे ते अपोजिट संघाच्या समोर उभं करून ठेवलं आणि मॅन फ्रॉम अंबरनाथ दिनू कांबळे ठरतायत इथे मात्र या सामन्याचे मेन ऑफ द मॅच.